भात जर आपला जेवणात नसला तर जेवण अपूर्ण वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, रात्रीचा भात शिल्लक राहिला असेल तर आपण फोडणीचा भात नेहमीच बनवतो. त्यापैकी आज आपण मस्त जाळीदार नवीन रेसिपी बनवू. याला उत्तप्पाही म्हणतात किंवा आंबोळी म्हणतात. चला तर ट्राय करूया. उरलेला भात वाया न जाता आज आपण उत्तप्पा करणार आहोत. म्हणजे वाया पण जाणार नाही आणि आवडीने सर्वजण खाणार. मग त्यासाठी काय करायचं? येथे मी सर्वात अगोदर 2 वाटी शिळा भात घेतलेला आहे. हा शिळा भात मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचा बरं का. आता घ्यायचा 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ पाहूनच घालायचं, कारण शिळ्या भातात आपण अगोदर मीठ घातले होते. आणि थोडेसे पाणी घालून मिक्सरला भरकन फिरून घ्यायचं बरं का. मिक्सरला फिरवलेले बॅटर तुम्ही बघू शकता. थोडे बॅटर आपले जाडसर असले तरी चालेल. आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सर पॉट असं हलवून घ्यायचं आणि बॅटरमध्ये ओतून घ्यायचं. म्हणजे आपलं वाया अजिबात जाणार नाही. आता यामध्ये घालायचा खाण्याचा सोडा 1 चम्मच आणि मस्तपैकी चम्मचने मिक्स करून घ्यायचं बघा. यामध्ये आपण रवा घातला होता, त्यामुळे यावर झाकण ठेवून 15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं बरं का. तोपर्यंत उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊया. अर्धी वाटी खोबऱ्याची स्लाइस, अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाणे, 2 हिरवी मिरची, चवीपुरते मीठ, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबूचा रस घालायचा, 1 चम्मच लसण अद्रक पेस्ट. यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला भुरकून फिरून घ्यायचं बरं का. आता बघा, मस्त आपली टेस्टी चटणी झालेली आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता काय करायचं, सन्नपैकी गरम तेल करून चटणीला तडका द्यायचा बघा. आणि मस्त हा तडका मिक्स करून घ्यायचा. आता ही झाली आपली चटणी रेडी बघा. तुम्ही बघू शकता, पीठ आपले 15 मिनिटात मस्तपैकी रेस्ट झालेले आहे. पीठ जास्त पातळही नाही ठेवायचे आणि घट्टही नाही ठेवायचे, मीडियम मध्ये ठेवायचे बरं का. आता तवा मस्तपैकी गरम करायचा आणि 1 चम्मच बॅटर तव्यावर एकाच ठिकाणी घालायचं. चम्मच फिरवायचा नाही, जसं आहे तसंच उचलायचं आणि तव्यावर घालायचं बरं का. यावर अर्धा चम्मच तेल सोडायचं. जाळी बघा किती मस्त आपल्या उत्तप्प्याला आलेली आहे. आता उत्तप्पा आपण दोन्ही साइडने भाजून घेऊया. आता उत्तप्पा आपण दोन्ही साइडने भाजून झालेला आहे. आता काढून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीचे उत्तप्पे आपण करून घेऊया. दुसऱ्या साइडने सुद्धा किती मस्त जाळी आलेली आहे. आता उत्तप्पा प्लेटमध्ये सर्व करूया. उत्तप्पे बघा किती मस्त आमलेट सारखे झालेले आहे. तसेच स्पंज बघा किती मस्त आलेला आहे. तुम्ही या व्हिडिओप्रमाणे शिळ्या भातापासून असे उत्तप्पे कराल तर तुमचे उत्तप्पे अजिबात बिघडणार नाही. येथे मी उत्तप्पा खाण्यासाठी चटणी केली बघा. या चटणीसोबत असे उत्तप्पे करून खा, मस्तपैकी एन्जॉय करा आणि कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.